त्या सतर्क झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काय सुरुवात केली, रणनीती आखायला सुरुवात केली. आणि त्याच रणनीतीचा हा एक भाग आहे. आणि त्यांना माहिती आहे, कारण विरोधकांकडे असे कोणतेही मुद्दे नाही आहेत ज्या मुद्द्यांचा आधार घेऊन ते सरकारला कुठेतरी रोखू शकतात, सरकारवरती उंगली निर्देशन करू शकतात, सरकारच्या विरोधात लढू शकतात, मुद्दे उपस्थित करू शकतात. असे कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे नाही आहेत. मग काय राहिला मुद्दा? तर खोटा नेरेटिव्ह. जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गेलं, जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेलं, तेच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल. आणि मुंबईची महानगरपालिका ही सर्वात उत्पन्न मिळवणारी महानगरपालिका आहे. जे आर्थिक साह्य मिळते ना पुऱ्या देशाला, त्याच्यात सर्वात मोठा वाटा हा मुंबई महानगर